नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय बाबा आणि मी ही डॉक्टर प्रमोद सूर्यवंशी यांची कादंबरी आणि आज भाग 5वा. गेले 10 वर्षांपासून बाबांनी नर्मदा बचाव आंदोलनाचाही व्याप पाठीमागे लावून घेतला होता. मेधा पाटकरांच्या नर्मदा बचाव आंदोलनात त्यांनी उडी घेतली होती. नर्मदा बचाव आंदोलनाबाबत प्रचंड वैचारिक मतभेद असूनसुद्धा बाबा सर्वसामान्यांच्या हक्काच्या बाजूने उभे राहिले होते. त्यासाठी गेल्या 10 वर्षांपासून ते आनंदवन सोडून मध्य प्रदेशातली कसरावद इथे जाऊन राहिले होते. नर्मदा तीरावर एक छोटीशी झोपडी बांधून तिथे साधनाताईंसह वास्तव्याला होते. गेली 10 वर्ष आनंदवनला ते फिरकले सुद्धा नव्हते. आनंदवन आणि इतर सर्वच गोष्टींचा उभयतांनी जणू त्यागच केला होता. शेवटी महत्प्रयासानं त्यांचं मन वळवून 10 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांना आनंदवनला परत आणण्यात यश आलेलं होतं. आता ते साधनाताईसह 8 दिवसांच्या विश्रांतीसाठी सोमनाथला आले होते. गेले काही वर्षात उभयतांची बरीच धावपळ झाली होती. त्यांना विश्रांतीची सक्त गरज होती. बाबांचं वयही झालं होतं. सध्या ते 87 वर्षांचे होते. बाबा आले की संबंधित प्रकल्पातलं वातावरण एकदम बदलायचं, प्रसन्न प्रफुल्लित व्हायचं. मरगळ दूर होऊन सर्वांचीच मनं उल्हासित होत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वलयही तसंच होतं. समोरची व्यक्ती भारावून जायची. दणकट शरीर यष्टी, पहाडी आवाज, करारी बाणा असं त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्व होतं. तिथल्या प्रत्येक कुष्ठबांधवाच्या हृदयात बाबांची प्रतिमा कोरली गेली होती. बाबा म्हणजे त्यांच्यासाठी देवाचं खरं खुरं रूप होतं. रंजल्या गांजल्या जीवांचा तो तारणहार होता. ज्यांच्या आयुष्याची मदार कटोऱ्यातल्या भिकेवर टिकून होती, त्यांच्या ठायी स्फुल्लिंग चेतवणारा तो एक महान देवदूत होता. त्यामुळेच ते जिथे जिथे प्रस्थान ठेवत तिथे तिथे आनंदाला उधाण येई. आताही अगदी तसंच वातावरण सोमनाथला अनुभवायला येत होतं. सर्वत्र उत्साहाला उधाण आलं होतं. एका सायंकाळी मी बाबांसमवेत पाय मोकळे करायला गेलो होतो. आम्ही दोघेच होतो. रस्ता निर्मनुष्य जंगलातला होता. गप्पा मारत आम्ही चाललो होतो. त्यांचं बोलणं, त्यांचे विचार म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच होती. त्यांच्या प्रत्येक शब्दाला अनुभवाची झालर होती. त्यांचे विचारच त्याची साक्ष देत होते. बाबांचं प्रत्येक वाक्य मी लक्षपूर्वक ऐकत होतो. वेळ खूप मजेत सरत होता. मी समृद्ध होऊन राहिलो होतो. चालता चालता एका लहानशा ओढ्यापाशी बाबांनी मला थांबवलं. ओढ्याकाठच्या एका छोट्याशा झाडावर त्यांची नजर स्थिरावली होती. ते बेलाचं झाड होतं. त्याची पानं त्यांना हवी होती. घसरणीला असणाऱ्या इतर झाडाझुडपांचा आधार घेत मी पुढे झालो. काही पानं तोडून मी वरती आलो. मनात सहज विचार आला की ही ओंजळभर पानं यांना कशाला बरं हवे असतील. काही उमगे ना म्हणून उत्सुकतेपोटी मी बाबांना विचारलं, बाबा ही बेलाची पानं तुम्हाला कशाला हवीत बरं? देवपूजेला, ते ताडकन बोलले. मी दचकलो आणि गोंधळूनही गेलो. एकतर बाबा विचारांचे पक्के नास्तिक होते. कर्मकांडाच्या किंवा देवधर्माच्या भानगडीत ते कधी पडले नव्हते. केवळ कर्मयोगावर त्यांचा ठाम विश्वास होता आणि हा त्यांचा पूर्व इतिहाससुद्धा होता. पण आता तर ते बेलाची पानं चक्क देवपूजेसाठी नेत होते. हा तर पूर्णतः विरोधाभास दिसत होता. त्यांच्या आचार विचारातला असा हा विपर्यास माझ्या मनाला खटकत होता. मी पुरता गोंधळून गेलो. बाबांविषयी मी बरंच काही वाचून ऐकून होतो आणि आत्ता माझ्यासमोर सगळं विपरीत घडत होतं. हे कसं शक्य आहे? मला काहीच समजेना. अखेर धीर एकवटून मी त्यांना विचारलंच, बाबा तुम्ही तर नास्तिक विचारांचे पक्के आहात, मग ही देवपूजा कसली? माझ्या प्रश्नावर त्यांनी काही एक उत्तर दिलं नाही. पण त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले अस्वस्थ भाव मात्र मला स्पष्टपणे दिसू लागले. मी ओशाळलो. अरे अरे, आपण असा भलताच प्रश्न त्यांना विचारायलाच नको होता. नक्कीच त्यांना प्रशस्त वाटलं नसणार. मी त्यांचा अवमान केला होता.
खरं तर एखाद्याच्या खाजगी जीवनात डोकावणारा असा हा प्रश्न होता, पण माझ्याकडून तो आता अनावधानानं विचारला गेला होता. मला वाईट वाटलं, पण आता बाण धनुष्यातून केव्हाच सुटला होता. बाबांनी एकवार माझ्याकडे बघितलं आणि स्मित हास्य केलं. मला थोडं बरं वाटलं. थोडा धीर बाळवला. विषय बदलून आम्ही पुढे चालत राहिलो. परतायला बराच उशीर झाला होता. अंधार बाळावला होता. ती ओंजळभर बेलाची पानं हातातून निसटू पाहत होती. असेच दिवसांमागनं दिवस सरत होते. दुपारपर्यंत ओपीडी पाहून उरलेल्या वेळात प्रकल्पातली इतरही कामं करण्याचा प्रयत्न करत होतो. नवीन ओळखी होत होत्या. तिथल्या दैनंदिन कामाचं स्वरूप लक्षात येत होतं. सर्वजण आपापलं काम इमाने इतवारे पार पाडत होते. त्यांच्याशी चर्चा करताना वैयक्तिक जीवनात त्यांनी भोगलेल्या दुःखाची कल्पना येत होती. बाबा आमटे या व्यक्तीविषयी सर्वांच्या मनात अतीव आदराची भावना होती. इकडे येऊन मला 6 महिने झाले होते. आता मी सुद्धा त्यांच्यातलाच एक बनून राहिलो होतो. ओपीडी संपल्यानंतर दुपारी वेळ असायचा. मग कधी मूल या तालुक्याच्या ठिकाणी फिरून यायचो, तर कधी चंद्रपूर या जिल्ह्याच्या ठिकाणी भटकंती व्हायची. एक दिवशी दुपारचं जेवण आटोपून वामकुक्षी घ्यावी म्हणून मी बिछाण्यावर लवणलो होतो. झोप तर लागत नव्हतीच. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. आज पुन्हा गावाकडून पत्र आलं होतं. मामे भाऊ आणि काही मित्रांनी मला पत्र लिहायचा जणू सपाटाच लावला होता. या सगळ्या पत्रांमुळे मी वैतागलो होतो. पण आत्तापर्यंत त्यांच्या कुठल्याच पत्राचं उत्तर दिलं नव्हतं. मी निर्विकार होतो. पत्रातून त्यांनी केलेल्या भावनिक आवाहनांनी विचलित झालो नव्हतो की डळमळलो सुद्धा नव्हतो. पण मनाची घुसमट मात्र नक्कीच होत होती. या सर्व आप्तेष्टांचं पत्रातून एकच म्हणणं असायचं, आणि ते म्हणजे तू पहिल्यांदा गावी ये, लग्न कर आणि नंतर तुला जिकडे जावंसं वाटेल तिकडे जा. तुला जगावंसं वाटेल तसं जग. काहीही कर, पण एकदा इकडे गावी ये. मी उलटा सोलटा विचार करत बिछाण्यावर लोळत होतो. कूस बदलत होतो, पण झोप लागत नव्हती. झोपेऐवजी डोळ्यासमोर गावाकडची मित्रमंडळी, नातेवाईक, कुटुंबीय उभे राहत होते. त्यांच्यासमोर मी जिद्दी, कणखर, व्रतस्थ असा उभा ठाकलेला माझा मलाच बघत होतो. तितक्यात दारावर थाप पडली. मी लगबगीनं उठलो. दारात माझ्याबरोबर ओपीडीत काम करणारा नेताजी उभा होता. अरुण भाऊंचा निरोप घेऊन आला होता. अरुण भाऊ मेटाडोर घेऊन हेमलकसाला निघाले. तुम्ही येणार का म्हणून त्यांनी विचारलंय. हो, मी नक्की येईन. त्यांना थोडं थांबायला सांग. असं म्हणून मी नेताजीला पिटाळलं. पटकन फ्रेश झालो, कपडे बदलले. खूप दिवसांपासूनची माझी इच्छा लवकरच फलद्रूप होणार होती. मला प्रकाश आमटेंना भेटायचं होतं. 1973 साली गडचिरोलीच्या घनदाट जंगलात हेमलकसा इथे लोकबिरादरी नावाचा प्रकल्प प्रकाशभाऊंनी सुरू केला होता. गडचिरोली जिल्हा हा एक नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. तसंच तो आदिवासींचा जिल्हा म्हणूनही महाराष्ट्रभर ओळखला जातो. या जिल्ह्यात भामरागड इथे इंद्रावती, गौतमी आणि पर्लकोटा अशा 3 नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. याच त्रिवेणी संगमाच्या निसर्गरम्य परिसरात हेमलकसा प्रकल्प वसवण्यात आला आहे. लोकबिरादरी प्रकल्प या नावाने तो ओळखला जातो. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या 3 राज्यांच्या संयुक्त सीमेवर हा प्रकल्प मानवतेच्या उत्थापनासाठी कार्यरत आहे. आम्ही सोमनाथहून ठीक 4 वाजता एक मेटाडोर घेऊन निघालो. गाडीच्या केबिनमध्ये अरुण कदम, ड्रायव्हर विठ्ठल, क्लीनर नंदू आणि मी असे 4घे जण बसलो होतो. गाडीच्या मागच्या हौदात तांदूळ आणि भाजीपाला भरून घेतला होता, जो हेमलकसा प्रकल्पासाठी हवा होता. मूलमार्गे आम्ही भरधाव निघालो आणि विनासायात 2 तासांनी नागेपल्ली या ठिकाणी पोचलो. आलापल्लीजवळ नागेपल्ली नावाचं एक गाव आहे. 1975 साली बाबा आमटेंनी या ठिकाणी एक छोटासा प्रकल्प सुरू केला होता. हा प्रकल्प सुरू करण्याचं महत्त्वाचं कारण असं की सोमनाथ ते हेमलकसा हे अंतर थोडं जास्त होतं. ते साधारण 250 किलोमीटर इतकं असावं. वास्तविक त्या काळी हे अंतर खूपच जास्त होतं, कारण त्या काळी पक्के रस्ते असे नव्हतेच. जो रस्ता होता तो संपूर्णपणे जंगलातून जाणारा होता.
पावसाळ्यात तर रस्त्याची अवस्था खूप दयनीय असायची. एका दिवसात हेमलकसा इथे पोहोचताच येत नसे. अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू हेमलकसाला वेळोवेळी पोहोचवणं अगत्याचं असे, कारण तो प्रकल्प नुकताच सुरू केला होता. तिथे सगळ्याच गोष्टींची वानवा होती. म्हणून नागेपल्ली प्रकल्प हा बेस कॅम्प म्हणून वापरायचा अशी बाबांची धारणा होती. नागेपल्लीला सर्व साधनसामग्री संग्रहित करायची आणि तिथून वेळोवेळी गरजेप्रमाणे हेमलकसा इथे पोहोचती करायची असा हेतू मनी धरून नागेपल्लीची स्थापना करण्यात आली होती. जगन मचकले नावाच्या एका अत्यंत विश्वासू आणि प्रामाणिक कष्टाळू कार्यकर्त्यानं या प्रकल्पाच्या कामकाजाची जबाबदारी खूप सुरुवातीपासून पार पाडली आहे. अगदी तरुण वयात तो इथे आला होता आणि गेली कित्येक वर्ष तो इथे राबत होता, केवळ समाजसेवेच्या उदात्त भावनेनं, कसलीही अपेक्षा न ठेवता. आपलं सगळं आयुष्य त्यांनी या प्रकल्पासाठी अक्षरशः वाहिलं आहे. असे कार्यकर्ते वेळोवेळी भेटत जाणे हे बाबांचंच सौभाग्य होतं. अशा समर्पित कार्यकर्त्यांमुळेच तर बाबांचं कार्य उभं राहिलं होतं ना. आता आम्ही विश्रांती आणि जेवणासाठी नागेपल्ली इथे आलो होतो. श्रीयुत जगन मचकले आणि त्याच्या सौभाग्यवतींनी आमचं अगदी मनापासनं हसतमुखानं स्वागत केलं. आम्ही येणार आहोत याची कल्पना उभयतांना अगोदरच फोनवरनं देण्यात आली होती. रात्रीचं जेवण आम्ही इथेच घेणार होतो. त्याप्रमाणे रात्री 8 वाजता आम्ही सगळ्यांनी जेवण उरकलं आणि थोडा वेळ थांबून पुढच्या प्रवासाला निघालो. हेमलकसा इथे आजच पोहोचायचं असं ठरवलं होतं. बाहेर पडलो होतं, आभाळ चांगलंच दाटून आलं होतं. विजांचा लखलखाट सुरू झाला होता. दाटून आलेला आभाळ कधी कोसळेल याचा काही नेम नव्हता. विजांच्या सततच्या कडकडाटानं सगळ्यांच्याच पोटात भीतीचा गोळा उठला होता. प्रवासादरम्यान पाऊस कोसळण्याची दाट शक्यता होती, तरीही आम्ही प्रस्थान ठेवलंच. आमचा ड्रायव्हर विठ्ठल मोठा धडाडीचा कार्यकर्ता होता. आत्तासुद्धा त्याची स्टेअरिंगची हातघाई चालली होती. केव्हा एकदाचे हेमलकसाला पोचतोय असं सगळ्यांना झालं होतं. संपूर्ण रस्ता जंगलातनं जात होता. एकही वाहन येत जात नव्हतं. दोन्ही बाजूला किर्र झाडी होती. उंच उंच टोलेजंग सागवानाची झाडं सर्वत्र विखुरलेली दिसत होती. या परिस्थितीत पाऊस तेवढा येऊ नये असं गाडीतल्या सगळ्यांना वाटत होतं, पण शेवटी व्हायचं ते झालं. अचानक धुवाधार पाऊस कोसळायला लागला. रात्रीचे 9:30 वाजले होते. आमची गाडी सावकाश पुढे सरकत होती. रस्त्याचा वेध घेत होती. पावसाने तुफान बॅटिंग सुरू केली होती. 5-10 फूट अंतराच्या पुढचा रस्ता दिसत नव्हता. विठ्ठल अस्वस्थ झाला होता. आपला सगळा अनुभव पणाला लावून तो ड्रायव्हिंग करत होता. पण थोड्याच वेळात समोरचा रस्ता दिसेनासा झाला. आता पाऊस सुपानं ओतत होता. नाईलाजास्तव आम्ही जागेवर थांबलो. जंगलातल्या त्या रस्त्यावर साधं चिटपाखरूसुद्धा दिसत नव्हतं. संपूर्ण रस्ता निर्मनुष्य निर्वाहन होता. जिथे एखाद दुसरं वाहनही इकडून तिकडे जात नव्हतं, तिथे रात्रीची वर्दळती कुठून दिसणार? कारण हा संपूर्ण जंगल परिसर नक्षलवाद्यांचा इलाका होता. इथे हुकूमत होती ती फक्त नक्षलवाद्यांचीच. गाडीतले सर्वजण गारठून गेलो होतो. मी तर बर्फच झालो होतो. भीतीने सगळ्यांचीच गाळण उडाली होती. माझ्या मनात भीतीनं थैमान घातलं. नानाविध वाईट विचार मनात यायला लागले. अचानक झाडीतून बंदुका घेऊन नक्षलवादी येतील आणि सगळ्यांना बंदी बनवून जंगलात घेऊन जातील अशी भीती सातत्यानं वाटायला लागली. काळीज धडधडायला लागलं. केबिनमध्ये माझ्या शेजारी वीरप्पन बसलाय असा भास मधूनच व्हायचा. छातीतली धडधड वाढायची. मी हळूच मान वळवून शेजारी बघायचो तेव्हा बिनमिशीचे अरुणभाऊ बसलेले दिसायचे. मग जीवात जीव यायचा. उरातली धडधड कमी व्हायची. थोडं बरं वाटायचं. बऱ्याच वेळानं पाऊस कमी झाला आणि इकडे माझ्या मनातल्या कल्पनेचा खेळसुद्धा. साधारण तासाभरानं पाऊस ओसरला. समोरचा रस्ता आता दृष्टिक्षेपात यायला लागला. आम्ही पुढे निघालो तोच गाडीसमोरून एक भला मोठा पिवळसर साप जाताना दिसला. सर्कन अंगावर काटाच उभा राहिला. बापरे, दैवाचा हा आणखीन कसला संकेत होता कोणास ठाऊक. मनात उगीच विचार चमकून गेला. मन खट्टू झालं. नैराश्याच्या ढगांनी पुन्हा गर्दी केली.
आम्ही ज्या जंगलातून चाललो होतो त्या ठिकाणी नक्षलवाद्यांचा प्रभाव लक्षणीय असला तरी आम्हाला मात्र त्यांचा कुठलाही वाईट अनुभव आला नाही, हे आमचं सुदैवच म्हणायचं. रस्त्याच्या दुतर्फा उंचच उंच झाडं दिसत होती. त्यापैकी बहुतांश झाडं ही सागवान वृक्षाची होती. भारतात जे उच्च प्रतीचं सागवान लाकूड मिळतं ते ह्याच जंगलात मिळतं याची साक्ष आज पटत होती. इतकी मोठमोठाली सागवानाची झाडं आयुष्यात मी पहिल्यांदा बघत होतो. 200-300 वर्ष वय असणारी यातली बरीचशी झाडं इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात तोडून इंग्लंडला नेली होती. आजही इंग्लंडमधल्या काही घरातनं जे उच्च प्रतीच्या सागवानाचं फर्निचर आढळतं ते याच भागातल्या सागवान वृक्षाचं आहे. हे सगळं मला विकास भाऊंनी एकदा सहज गप्पांच्या ओघात सांगितलं होतं. त्याची साक्ष आज पटत होती. रात्री ठीक 12 वाजता आम्ही एकदाचे हेमलकसा इथे येऊन पोचलो. इथेही पाऊस सुरू झाला होता. लाईटचा पत्ता नव्हता. बॅटरीच्या उजेडात सर्वजण विश्रांतीगृहाकडे वळलो. भेटायला ये असा निरोप घेऊन एक जण सकाळी 7 वाजताच गेस्ट रूमवर आला होता. बाबांचा निरोप होता. मला भेटायला ते उत्सुक होते. बाबा आणि साधनाताई दोघंही काही कामानिमित्त हेमलकसा इथे 8 दिवसापूर्वीच आले होते. आम्ही सोमनाथहून रात्री इथे आलो होते त्यांना समजलं असावं. मी पटकन आंघोळ वगैरे आटोपून त्यांना भेटायला गेलो. प्रकाशभाऊंच्या घराच्या व्हरांड्यात बाबा उभे होते. चेहरा काहीसा चिंताग्रस्त भासत होता. मी समोर जाऊन त्यांना नमस्कार केला. ते प्रसन्न हसले आणि माझ्या दंडाला धरून थेट प्रकाशभाऊंच्या स्वयंपाकघरात घेऊन गेले. तिथे एक डायनिंग टेबल होतं. टेबलाभोवती काही मंडळी अगोदरपासून स्थानापन्न झाली होती. त्यात साधनाताई, प्रकाशभाऊ, मुलगा डॉक्टर दिगंत, मुलगी आरती असे सगळेजण होते. बाबांनी मला एका खुर्चीवर बसवलं. मी गोंधळून गेलो आणि मनातनं थोडा घाबरलोही. मला काही उमगेना. सर्वजण माझ्याकडेच बघत होते. माझ्याही नकळत मी सगळ्यांना नमस्कार केला. प्रकाशभाऊंच्या वृक्ष चेहऱ्यावर आता थोडं स्मित फुललं. साधनाताई कौतुकानं माझ्याकडे बघत होता. त्यांनी माझी जुजबी चौकशी केली. आपुलकीचे 4 शब्द ऐकवले. त्यामुळे बराच वेळ अंग चोरून बसलेला मी मग थोडा साई लावलो. आता सर्वांच्याच मन मोकळ्या गप्पा सुरू झाल्या. फारसे न बोलणारे प्रकाशभाऊसुद्धा दिलखुलास बोलायला लागले. माझं नवखं पण आता गळून पडलं होतं. माझ्या शेजारच्या खुर्चीवर पाय ठेवून बाबा उभे होते. शांतपणे सगळ्यांचं बोलणं ऐकत होते. तितक्यात किचनमधनं मंदाकिनी वहिनी नाश्ता घेऊन आले. माझ्याकडे बघून हलकंसं स्मित केलं. मीही त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला. टेबलवर त्यांनी अगदी व्यवस्थित नाश्ता लावला. नाश्त्याला गरमागरम पेपर डोसा होता. गेल्या कित्येक महिन्यात मी पेपर डोसा खाल्ला नव्हता, पण आज अनपेक्षित योग आला होता. मंदाकिनी वहिनी सगळ्यांना आग्रह करून करून नाश्ता खाऊ घालत होत्या. त्या टेबलापाशी मी मात्र खूपच संकोचलो होतो. कारण माझ्या अगदी निकट उभं राहून बाबांचा नाश्ता चालला होता आणि वारंवार मला वाढण्यासाठी ते मंदाकिनी वहिनींना बजावत होते. बाबा आमटेंच्या शेजारी बसून मी न्याहारी करतोय हा क्षणच फोटोजेनिक होता. विसरता न येण्याजोगा हा क्षण मी स्वप्नातही कधी बघितला नव्हता. बाबांच्या प्रेमळ अगत्यशील पाहुणचारानं मी पुरता ओलाचिंब झालो होतो. अंगीकृत सामर्थ्यानं अत्युच्च शिखरावर पोचलेल्या वैनतेयानं माझ्यासारख्या सामान्याला इतक्या सहजतेनं आपलंसं करावं, खरंच मी खूप भाग्यवान होतो. स्वकर्तृत्वानं मोठी झालेली माणसं इतकी साधी आणि सहज असू शकतात याच्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. न्याहारी आटोपून मी बाहेरच्या व्हरांड्यात जाऊन बसलो असेन इतक्यात पाठोपाठ साधनाताई लगबगीनं आल्या. माझ्या समोरच्या खुर्चीत येऊन बसल्या. त्यांना मला काहीतरी सांगायचं असावं असं वाटत होतं, पण काय आणि कसं बोलावं असा गोंधळ त्यांच्या मनात चाललेला असावा. त्यांच्या गोंधळलेल्या चेहऱ्यावरनं ते दिसत होतं. त्या काय बोलणार आहेत याची मला प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. मी सावरून बसलो. काही क्षण असेच स्तब्धतेत गेले. त्यांनी सरळ विषयाला हात घातला. सहजतेनं गप्पा माराव्यात तशा त्या बोलत होत्या. हे बघ प्रमोद, गेल्या 50 वर्षात बाबा कधीच बदलला नाही. तो या वयात आता कसला बदलणार आहे?
उभ्या आयुष्यात त्यांनी कधी देव मानला नाही, की पूजा अर्चा कर्मकांड कधी त्यांनी केली नाहीत. तो या वयात आता कसली देवपूजा करणार? त्याची देवावर बिलकुल श्रद्धा नाही का विश्वास नाही. फक्त स्वतःच्या कर्मावर त्याचा अतूट विश्वास आहे. पण हो, माझी मात्र देवावर नितांत श्रद्धा आहे बरं. मी दररोज न चुकता देवपूजा करत असते. त्याशिवाय माझा दिवसच सुरू होत नाही. मी कधी कधी बाबाला सांगते ना, तेव्हा तो माझ्या देवपूजेसाठी फुलं किंवा बेलाची पानं आणून देत असतो. आणि हो, माझी देवपूजा सुरू असताना बाबा हात जोडून माझ्या शेजारी उभा राहतो. तो केवळ बायकोच्या इच्छेचा अनादर होऊ नये म्हणून. तेव्हा तू मात्र बाबाबद्दल विनाकारण गैरसमज करून घेऊ नकोस बरं. साधनाताईंच्या अशा अवचित बोलण्यानं मी एकदम चापापलो. अरेच्छा, 6 महिन्यांपूर्वी बाबा आणि माझ्यात घडलेला प्रसंग यांना समजला तरी कसा? त्यावेळी बाबांना देवपूजेसाठी बेलाची पानं हवी होती, ती मी त्यांना आणून दिली होती. या घटनेला 6 महिन्यांचा कालावधी लोटला होता. मग साधनाताईंच्या तोंडी हा विषय कसा आला बरं? मी गहन विचारात गुंतलो. पण थोड्याच वेळात माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ती घटना मला आता चांगली स्मरत होती. त्यावेळी मी बाबांच्या नास्तिकतेविषयी प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. सहज वृत्तीनं त्यांना डिवचलं होतं. तेव्हाचा तो प्रसंग मी कधीच विसरून गेलो होतो, पण बाबांच्या मनावर त्याचा ओरखडा उमटला होता. ती घटना त्यांनी चांगलीच लक्षात ठेवली होती आणि आज योग्य वेळ येताच योग्य व्यक्तीमार्फत त्याचं उत्तरही बाबांनी दिलं होतं. त्या प्रसंगावेळीच त्यांना मला उत्तर देता आलं असतं, पण त्यांनी कसोशीनं संयम बाळगला होता. मला मात्र त्यांचं खूपच नवल वाटत होतं. इतका हा महान माणूस, पण माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीचं मत त्यांनी अत्यंत गांभीर्यानं घेतलं होतं. बाबा आमटे नावाच्या जनमानसातल्या अलांछित प्रतिमेला तडा जाऊ नये, चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचू नये आणि आपल्या कथनी आणि करणीत फरक नाही हे लोकांना समजावं म्हणून अगदी कसोशीनं त्यांनी हा प्रयत्न केला होता. विचार करा, आत्तापर्यंतच्या आयुष्यात त्यांना क्षणोक्षणी किती दक्षता घ्यावी लागली असेल, किती यातना, किती त्रास सहन करावा लागला असेल. मनातल्या किती इच्छा, आकांक्षा, आवडीनिवडी यांचा होम करावा लागला असेल. खरं तर याची कल्पनाच करवत नाही. बाबांसारखे लोक महान का असतात याचं उत्तर अशा कितीतरी लहान सहान प्रसंगातून आपल्याला गवसतं आणि मग ते थेट काळजाला भिडतं. धन्य ते बाबा, साधनाताई आणि धन्य धन्य ते आमटे कुटुंबीय. अस्सल समाजसेवा ही वाटते तितकी साधी सोपी गोष्ट नाही. थोर लोकांना आपल्या आचार विचारात फारकत ठेवता येत नाही. त्यासाठी त्यांना सदैव दक्ष, जागृत राहावं लागतं. तत्वानं जीवन कंठणाऱ्यांना सदा तारेवरची कसरत करावी लागते. नाहीतर मग उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा, हे अनेकदा अनुभवायला मिळतं. वर्तमानपत्रात फोटो छापून यावा म्हणून चाललेल्या समाजसेवा या पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांप्रमाणे ठरतात. पावसाचा रतीब संपताच त्या मान टाकतात. समाजसेवा म्हणजे फॅशन नव्हे हे एव्हाना माझ्या चांगलंच लक्षात आलं होतं. थोड्या वेळानं हेमलकसा प्रकल्प बघण्यासाठी म्हणून मी बाहेर पडलो. 1973 साली लोकबिरादरी प्रकल्प या नावानं तो सुरू करण्यात आला होता. माडिया गोंड या आदिवासी जमातीच्या विकासासाठी हा प्रकल्प होता. गडचिरोलीच्या खोलवर दुर्गम जंगलात प्रकाशभाऊंनी हा प्रकल्प स्थापून आदिवासींच्या सेवा कार्याला मनोभावे सुरुवात केली होती. नागपूरच्या सरकारी मेडिकल कॉलेजमधनं आपलं MBBSचं शिक्षण पूर्ण करून प्रकाशभाऊ आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ मंदाकिनी वहिनी हेमलकसाच्या जंगलात राहायला आले होते. आपल्या शाश्वत भावी सुखासीन आयुष्याचा दोघांनीही त्याग केला होता. इथे एकाशा लहानशा झोपडीत दोघं राहत होते आणि याच लहानशा झोपडीत एका बाजूला त्यांचा नवा संसार सुरू होता आणि दुसरीकडे याच झोपडीत त्यांनी आपला पहिला दवाखाना सुरू केलेला होता. श्रोते हो, बाबा आणि मी या कादंबरीचा हा होता 5वा भाग. 6वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.